आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. देशामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासा एवढंच खेळाला महत्त्व आहे. प्रत्येकानं खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, असं प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्रालय सचिव अप्पासाहेब धुजाळ यांनी पारणे तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेमध्ये आयोजित अहिल्यानगर जिल्हास्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केलाय. याप्रसंगी सहसंचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक डॉक्टर भगवानवीर, सहाय्यक संचालक विनोद लोंढे, निरीक्षण विनोद कुमार लाड, धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, संचालक आसमा काझी तसेच मुख्याध्यापक संदीप महांडोळे, बापूसाहेब रुपनर, शाकीर शेख, कविवर्य रामदास भालेराव गुरुजी तसेच जिल्ह्यामधील आणि सर्व आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम सचिव अप्पासाहेब धुजाळ यांनी ढवळपुरी आश्रमशाळेच्या प्रांगणामधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं. त्यानंतर जिल्ह्यामधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की आयुष्यामध्ये अभ्यासा एवढंच खेळाला देखील महत्त्व आहे. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ज्यामधनं जय आणि पराजय पचवण्याची शक्ती निर्माण होते. मला आनंद वाटतो की अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धा ढवळपुरी या ठिकाणी आयोजित करून संस्थेनं आणि आयोजकांनी खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. याप्रसंगी प्रास्ताविक सहाय्यक संचालक विनोद लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक राजाराम वाघ, प्रदीप महांडोळे यांनी केले, तर शिक्षक शाकीर शेख यांनी आभार मानले. आश्रमशाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात वर्चस्व गाजवलं आहे आणि सर्वसाधारण विजेतेपद पटकावलंय. प्रत्येक गटामधील जवळपास 60% बक्षिसं ढवळपुरीच्या संघांनी पटकावली आहेत. सरस्वती पूजनाचा मित्रो, आपल्याला कल्पना आहे वाचन, मनन आणि चिंतनातून अनुभूती आणि अनुभूतीतून सरस्वती. बेसिक आपला एम आहे आपलं शिक्षण घेणं. शिक्षण घेतच असं वाटतं की केवळ पुस्तकं, नोट्स, वह्या हे म्हणजे जीवन आहे का? विद्यार्थी जीवन नाही आहे. खेळ हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. मग तो स्टुडंट असो, विद्यार्थी, शिक्षक असो, शेतकरी असो, कुणी असो, प्लेफुल असलं पाहिजे, स्पोर्टिव्ह असलं पाहिजे. आणि मला कल्पना आहे बघा, तुम्ही ज्यावेळी खेळताय पण तुमच्या 10 पट अंतरंगामध्ये तुमच्या स्पोर्ट्स टीचरच्या, माझा मुलगा रिलेमध्ये बॅटन एक्सचेंज करताना पहिला मुलगा किती लवकर करतो, मागं पडतो का विनर होतो, तुमच्याविषयी जास्त कोलाहल त्या शिक्षकांच्या मनामध्ये होत असतं. आणि मग तुम्ही विनर झाला, त्याचा आनंद जो गगनात मावत नाही शिक्षकाची. इन केस आपण रिलेमध्ये मागं पडलो, खो खोमध्ये आपण हारलो तरी त्यावेळी सरांचं पाठीवरचं थाप पुढं आपण घेऊ. हा जो अनुभव आहे हा कुठेही मिळत नाही, फक्त शालेय जीवनामध्ये मिळत असतो. आणि त्यासाठी स्पिरिट ऑफ स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात. जगण्यामध्ये हार जीत वगैरे जे पुढे जे होणार असतं, यश अपयश वगैरे, तर या बाबतीमध्ये इथूनच आपण त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. मग हे करत असताना आपण मग मागं राहायचं का? मला आनंद आहे की एवढ्या आमच्या आश्रमशाळेची एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मुलं आहेत. मला सांगितलं गेलं की कोणत्याही प्रकारचं सरकारचं या ठिकाणी हे नाही, अनुदान नाही किंवा क्रीडा विभाग सुद्धा. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.